Hello, student. Welcome to online coaching of Anand Education Academy. And this year, this academic year, we are going to start with the poem, and that is in the first poem in the first unit. The poem title is "Walk a Little Bit Slower." So this author is unknown, and we are going to have look at few things before we get started looking into the poem. And आय वूड रिक्वेस्ट यू ऑल, मी तुम्हाला एक विनंती करेन की तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीला ॲट द बिगिनिंग ऑफ युअर टेक्स्टबुक देर आर फ्यू एक्सपेक्टेशन्स आर गिवन अँड फ्यू थिंग्स दॅट इज एक्सपेक्टेड फ्रॉम यू ओवरऑल दिस अकॅडमिक इयर. पूर्ण वर्षाच्या शेवटी तुम्हाला म्हणजे पूर्ण वर्षामध्ये तुम्ही काही गोष्टी शिकणं अपेक्षित आहे. त्या तुम्ही नक्की वाचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा की ह्या शैक्षणिक वर्षामध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि काय अपेक्षित आहे. सो यू गो थ्रू ऑल दोज थिंग्स अँड अंडरस्टँड वॉट ऑल आर एक्सपेक्टेशन्स फ्रॉम यू, वॉट ऑल थिंग्स you should be learning this in this academic year. Okay, so let's get started with the unit 1, the poem 1.1. Before we proceed further, we would like okay, so let's begin this with the first section, that is called as let's begin, and we are going to talk about acrostics. So acrostics or acronyms, we call it as acronyms also. What is acronyms or acrostics? आपण शॉर्ट फॉर्म म्हणतो यांना. तर काही आपण एखाद्या मोठ्या शब्दासाठी जर आपण काही शॉर्ट फॉर्म वापरणार असो, आपण त्याला ॲक्रॉनिम्स म्हणतो. सो द द स्मॉल एक्सरसाइज हॅज बीन गिवन अँड दॅट इज राईट युअर फर्स्ट नेम इन कॅपिटल लेटर्स. तर तुमचं नाव जे आहे ते तुम्हाला कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं आहे. अरेंज द लेटर्स वन बिलो द अदर, एकाखाली एक अशी तुम्हाला तुमच्या नावाची अक्षरं लिहायची आहेत कॅपिटल लेटर्समध्ये. राईट ॲन इंग्लिश वर्ड ऑर फ्रेज, शब्द किंवा एखादी शब्दांचा समूह. फ्रेज म्हणजे शब्दसमूह. वर्ड ऑर अ फ्रेज बिगिनिंग विथ ईच लेटर इन युअर नेम. तर तुमच्या नावातील अक्षराने सुरू होणाऱ्या शब्द, इंग्लिशमधला शब्द किंवा एखादी फ्रेज तुम्हाला लिहायची आहे. ट्राय टू फाइंड आउट वर्ड्स दॅट आर रिलेटेड टू यू ऑर द मीनिंग ऑफ युअर नेम. तर तुम्हाला असे खूप सारे शब्द भेटतील इंग्लिशमध्ये ज्यांचे लेटर्स तुमच्या नावातले लेटर्सने सुरुवात होणारे शब्द भेटतील. परंतु तुम्हाला काय करायचं आहे की ज्यांचा अर्थ तुमच्या नावाशी मिळता जुळता आहे असेच शब्द तुम्हाला घ्यायचे आहेत. किंवा तुमच्यातल्या ज्या क्वालिटीज आहेत, there are the qualities that you can find the words which are matching those qualities. Okay, so there is an example given. So there is a name which is our subject's name, and what's that name? It's English. So every letter in the word it's written one below other, एकाखाली एक असं लिहिलंय आणि फर्स्ट लेटर हॅज बीन रिटन इन टू द कॅपिटल. सो अँड for every word, or for every letter, there is a word written or a phrase written in the example. So if you see, for a word English, we'll start with letter E, and E is written for England. Then N, there is a word which starts with letter N, that is name. G stands for global. So global म्हणजे वैश्विक. ओके. एल स्टँड्स फॉर लँग्वेज. लँग्वेज म्हणजे भाषा. इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय. सो आय स्टँड्स फॉर इंटरनॅशनल. एस स्टँड्स फॉर स्कूल सब्जेक्ट. सो दिस इज स्कूल सब्जेक्ट म्हणजे शाळेतील विषय. हायर एज्युकेशन. एच स्टँड्स फॉर हायर एज्युकेशन. तर तुम्ही जर बघाल तर इथे जेवढे शब्द दिलेत, जेवढे इंग्लिशचे शब्द दिलेत, हे सर्व शब्द जे आहेत हे इंग्लिश ह्या विषयाशी जोडलेले आहेत. इंग्लंड बघाल तर इंग्लंडमध्ये इंग्लिश ही भाषा प्रामुख्याने बोलली जाते. नेम तर हे इंग्लिश हे एक भाषेचं नाव आहे. जी वापरलं आहे ग्लोबलसाठी. सो ग्लोबल वर्ड वापरलं आहे जी लेटरसाठी. तर ग्लोबल म्हणजे
सध्या आपल्या विश्वामध्ये मुख्यत्वे जी भाषा बोलली जाते दॅट इज इंग्लिश. अँड एल स्टँड फॉर लँग्वेज बिकॉज इंग्लिश इज अन लँग्वेज. आय स्टँड फॉर इंटरनॅशनल, सो दिस इज अन इंटरनॅशनल लँग्वेज. S stands for school subject. It is a subject in most of the schools in the world. H stands for higher education. This particular subject is taught in higher education also. So what we have done is we have written the first, I mean, our name of letters in the name, one below other, and we have tried to find out at least one word or a phrase in English which can be used, I mean, which whose first letter starts with letter in the name of the English word. So similarly, the exercise is there for you. You write down your name all in capitals, all the letters one below other, एका खाली एक लिहा आणि try to find out word or a phrase in English which suits your name. So I'm just going to give you a couple of examples. And the example is, before going into example, I have written one website name. एक वेबसाईटचं नाव लिहिलं आहे मी तिथे, nameacronym.net. तुम्ही ह्या साईटवर जर जाल आणि तुमचं नाव एंटर कराल तर तुम्हाला काही सजेशन्स मिळतील. खूप मजेशीर आहे. आपल्या नावाबद्दल आपण काय काय छान छान काय काय पॉझिटिव्ह गोष्टी किंवा निगेटिव्ह गोष्टी आपण शोधू शकतो हे तुम्हाला या साईटवर भेटेल. And I would say you go with the positive thing. So you have to select you have to enter your name and you will get the acrostics for your name. So let's take an example. So I have just given example of name Shaurya. So here this Shaurya stands for all the letters we have written one below other. So first letter S stands for success, H stands for honest, O stand for one, U stand for unreal, जे रिअल नाही आहे ते अनरिअल, R stand for reliable, reliable म्हणजे विश्वासू, Y stand for yes, A stand for admire. तर अशा प्रकारे आपण एका नावासाठी, शौर्य ह्या नावासाठी आपण ॲक्रॉस्टिक्स बघितले. लेट्स फाइंड आउट वन मोर एक्झाम्पल. सो इन अदर एक्झाम्पल आय हॅव टेकन एन एक्झाम्पल ऑफ नेम सुरेश. We have written the letters of name Suresh one below other. First letter S stands for satisfactory, U stand for unreal. Satisfactory म्हणजे समाधानकारक, unreal म्हणजे जे रिअल नाही आहे ते unreal. R stand for refined, E stand for energetic, S stand for success and H stand for harmonious. Harmonious म्हणजे शांतताप्रिय. तर अशा प्रकारे आपण तुम्हीसुद्धा एक मजेशीर ॲक्टिव्हिटी आहे. यू ऑल्सो ट्राय विथ युअर नेम अँड ट्राय टू फाइंड आउट what characteristics or what qualities you can list down from your name and what does your name mean. ओके, राईट. ही तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला जे तुम्हाला तुमच्या नावाचे तुम्ही जे लिहाल ॲक्रॉस्टिक्स शेअर करा आपल्या ग्रुपवर. ओके, लेट्स मूव टू द next topic. So the next one is, there is again an exercise that is list 5 words from your mother tongue. So whatever is your mother tongue, list down the 5 words for which you don't know the English words. तुम्हाला असे शब्द शोधायचे आहेत ज्यांच्यासाठी तुम्हाला इंग्लिश शब्द माहीत नाही आहे किंवा इंग्लिश भाषेमधला शब्द माहिती नाही आहे, बट वॉन्ट टू फाइंड देम. आणि महत्त्वाचं काय, तुम्हाला क्युरिओसिटी आहे, तुमची इच्छा आहे की तुम्हाला ते फाइंड आउट करायचे आहेत इंग्लिशमधले शब्द. तर असे 5 शब्द लिहा ज्यांचा तुम्हाला अर्थ माहीत नाही पण तुम्हाला माहीत करून घ्यायचा आहे. सी इफ युअर फ्रेंड्स कॅन गिव्ह यू दोज वर्ड्स. तुमचे मित्र तुम्हाला ह्या शब्दां म्हणजे ह्या इंग्लिश शब्द तुम्हाला देऊ शकतात का विचारून बघा. तुम्हाला मराठी शब्द माहिती आहे, तुम्हाला इंग्लिश शब्द पाहिजे. एक्झाम्पल मराठी आपण मदर टंग घेतली तर. फाइंड द रिमेनिंग वर्ड्स विथ द हेल्प ऑफ युअर टीचर, द इंटरनेट ऑर अ गुड बायलिंग्वल डिक्शनरी. बायलिंग्वल म्हणजे काय, बाय म्हणजे टू, लिंग्वल म्हणजे लँग्वेज. सो दोन भाषांची जी लँग्वेज असते म्हणजे डिक्शनरी असते, म्हणजे ज्यामध्ये मराठी इंग्लिश किंवा इंग्लिश मराठी असे ट्रान्सलेशन्स असतात, अशी डिक्शनरी शोधा आणि तिच्यामध्ये तुम्हाला हे शब्द मिळू शकतील. तर आधी
तुम्ही असे 5 शब्द लिहा ज्यांचा तुम्हाला अर्थ शोधायचा आहे. मित्रांना विचारा, शिक्षकांना विचारा, इंटरनेटवर शोधा किंवा डिक्शनरी शोधा अँड ट्राय टू फाइंड आउट इंग्लिश वर्ड्स फॉर द सेम वर्ड्स. ओके. हाऊ दिस इज गोइंग टू हेल्प यू? इट इज गोइंग टू इम्प्रूव्ह युअर वर्ड पॉवर. तुमची भाषेवरचं प्रभुत्व वाढेल, तुमच्याकडे शब्दसमूह जास्त होणार. हेच ह्या एक्सरसाइजमधून अपेक्षित आहे. एक्झाम्पल, तुम्ही पिळण्याला काय म्हणतो? आपण तसं म्हणतो लिंबू पिळलं. तर लिंबू पिळण्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? स्क्वीजिंग ऑफ अ लेमन. म्हणजे स्क्वीज हा वर्ड पिळण्यासाठी, पिळणे ह्या मराठी शब्दासाठी वापरला जातो. सेंटेन्सेस नावाची पुढची एक्सरसाइज आहे. फॉर्म पेअर्स. ईच पर्सन इन द पेअर राईट्स द नेम्स ऑफ 2 ऑब्जेक्ट्स ऑन हिज ओन. देन वर्क इन पेअर अँड ट्राय टू फॉर्म सेंटेन्सेस ईच ऑफ विच हॅज ऑल 4 वर्ड्स. मग तुम्हाला असे ग्रुप बनवायचे आहेत. पेअर म्हणजे ग्रुप बनवायचे आहेत, दोघांची जोडी बनवायची आहे. यू हॅव टू राईट डाऊन 2 नेम्स ऑफ द 2 ऑब्जेक्ट्स विच यू ओन. तुमच्या 2 गोष्टींची नावं लिहायची तुमची आहेत. आणि तुमच्या दोघांनी जे 2-2 वर्ड लिहिल्यानंतर ते 4 वर्ड होतील आणि ह्या 4 वर्डपासून तुम्ही एक सेंटेन्स बनवायचा प्रयत्न करायचा आहे. तर तुम्ही हे असे बनवलेले सेंटेन्सेस किंवा जे तुम्ही मराठी किंवा तुमच्या मदर टंगमधले जे तुम्ही इंग्लिशमध्ये शब्द शोधलेत ते सुद्धा आपल्या ग्रुपवर पाठवा. आणि जे तुम्हाला अडचण येईल, जे तुम्हाला सापडणार नाही, ते तुम्ही शेअर करा. विल ट्राय टू फाइंड आउट, विल ट्राय टू हेल्प यू. ओके. द नेक्स्ट एक्सरसाइज इज नो युअर टीचर. तुम्हाला तुमचं टीचर माहिती आहे का? तुम्हाला तुमच्या टीचरबद्दल किती माहिती आहे? ही ह्या एक्सरसाइजची आउटपुट आहे किंवा आउटकम आहे किंवा एक्सपेक्टेशन आहे. So interview your teacher using the following points. So you should interview your teacher with below points. You can ask your teacher's name, the qualities he or she likes best in his or her student. So in the second point proves that it will help you to understand what our teacher expects from us. आपल्या शिक्षकांना आपल्याकडनं काय अपेक्षा आहे हे तुम्हाला समजेल. His or her favorite English author, book or film etc. तर इंग्लिश भाषेमधील पुस्तक किंवा एखादे ऑथर किंवा फिल्म त्यांना कुठली आवडते हे त्यांना विचारा, ज्याचा वापर करून तुम्हीसुद्धा आपलं इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकता. हिज ऑर हर फेवराईट टीचर इन द स्कूल. त्यांचा आवडता शिक्षक कोण होता इंग्लिशचा? ऑर कॉलेज, स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये. अँड द रिझन्स वाय ही ऑर शी लाईक दॅट टीचर. तुमच्या टीचरला त्यांचे टीचर का आवडले त्याचं रिझन असेल. कदाचित त्यांचं भाषेवर चांगलं प्रभुत्व असेल, त्यांना फ्लुएंटली इंग्लिश बोलता येत असेल किंवा त्यांची समजून सांगण्याची पद्धत चांगली असेल. तर वॉट एव्हर इट इज जस्ट ट्राय टू अंडरस्टँड वाय युअर टीचर लाईक्स ऑर कन्सिडर देअर टीचर ॲज अ फेवराईट वन. आस्क हिम. ओके. वॉट युअर टीचर वुड लाईक you to focus on in standard 9. So you need to understand from your teacher what he or she want you to focus upon in standard 9th. Okay, your teacher better knows you, so let's try to understand from you what exactly he or she want you to focus upon. Okay, so this is your exercise. Once you complete this exercise, share with us and we will review. And if you have any questions, let us know. The next one is from the let's begin section only. It is about discussing our priorities. Priorities म्हणजे काय? प्राधान्यक्रम. आपण कशाला प्राधान्य द्यायचं आहे ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. होल्ड अ डिस्कशन इन द क्लासरूम. तुमच्या वर्गामध्ये तुम्ही डिस्कशन करा टू डिसाईड युअर प्रायोरिटीज फॉर धिस इयर्स वर्क. ह्या वर्षीच्या कामासाठीचे जे तुमचे प्रायोरिटी आहेत ते तुम्हाला डिसाईड करायचं आहे टुगेदर विथ युअर क्लासमेट्स अँड टीचर. नंबर ऑफ द फॉलोइंग इन ऑर्डर ऑफ प्रायोरिटी. तुमच्या मित्रांसोबत वर्गमित्रांसोबत आणि टीचरांसोबत डिस्कस करा. यू मे ॲड मोर फीचर्स टू दिस लिस्ट. तुम्ही अजूनही ॲड करू शकतात. ही जस्ट एक सुरुवातीची लिस्ट आहे आणि याच्यामध्ये this is for English subject only. So you need to think about English subject. What should be your priorities? मी कशाला प्राधान्यक्रम दिला पाहिजे? स्पीकिंगसाठी, रायटिंगसाठी मला कुठे इम्प्रूव्ह होण्याची गरज आहे
त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही आपल्या प्रायोरिटी डिस्कस करून लिस्ट करू शकतात. फर्स्ट आहे प्रनन्सिएशन. तर प्रनन्सिएशन म्हणजे तुमचे उच्चार. So that is the first priority given in this list. Second one is speaking. You should be able to speak English. As you are in standard 9, you should be able to at least try to speak in English. Next one is listening to English programs on radio or TV. So you should try to listen to English programs on radio and TV, and that is how you will learn more about English. Next one is searching something in English every day. So you should try to find out something in English every day. You may find some word which you don't know. You may find some story. You may find some poem, or you may find some sentences, some phrases, some proverbs, anything. Whatever you don't know, you can try to find out every day. At least one thing every day you should try to find out. Learning rules of grammar. So you should whatever we speak, that should be grammatically correct. Whatever we write, that should also be grammatically correct. So learn rules of the grammar every day. And in our coaching classes, what we do is we conduct sessions on different topics of grammar. Those are relevant to you. तुम्हाला जे रिलिव्हंट आहे ते टॉपिक्स आपण घेतो. त्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही शेअर करा आणि याची प्रॅक्टिस करा. नेक्स्ट वन इज लर्निंग रूल्स ऑफ पंक्च्युएशन. तर पंक्च्युएशनसुद्धा फार महत्त्वाचं आहे. Punctuation, if it is put at right place, then it will going to give right meaning to the sentence whatever you are writing or speaking. If you are putting punctuation at wrong places, then the sentence's meaning might change. तुम्ही जे बोलताय, जे लिहिताय, त्याचा अर्थ बदलून जाऊ शकतो. So punctuations are very important and they should indicate what you are exactly trying to say. So learn the rules of the punctuations. We will also conduct a session on punctuations so that you will learn it in better way. Next is learning to correct your own work. So whenever you're writing something, listening something, reading something, you'd always try to correct yourself. If you want to improve your speaking spoken English, then try to record whatever you are speaking or whatever you are reading, then listen to it, or let ask your classmate or your friend or your teacher to listen to it and identify your mistake so that you can correct your own mistake. Similarly, it goes for writing also and listening also. Next one is writing independently. So this is very important. You should try to write independently. Independently means do not take help from a book or from dictionary or from any other source. Try to write down on your own. Let us make mistakes, because if you make mistake and then you are able to correct it, then you would be able to avoid that mistake in future. तुम्ही त्या चुका पुन्हा भविष्यात होणार नाही हे टाळू शकता. त्यासाठी स्वतंत्रपणे लिहायला सुरुवात करा. मेमरायझिंग स्पेलिंग्स. स्पेलिंग्स इज समथिंग यू विल हॅव टू मेमराईज. तुम्हाला पाठांतर करावं लागेल स्पेलिंगचं, आणि शब्द माहीत नसतील, स्पेलिंग्स चुकीचे असतील, तर तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिणं किंवा बोलणं फार कठीण आहे. त्यासाठी ट्राय टू मेमराईज युअर स्पेलिंग्स ऑफ इंग्लिश वर्ड्स. अँड लास्ट वन इज कॉपिंग वर्ड्स अँड लाईन्स फ्रॉम द बोर्ड ऑर बुक्स. तर बुक्समध्ये किंवा बोर्डमध्ये लिहिलेल्या लाईन्स तुम्ही कॉपी करायला सुरुवात करा. आणि तुम्ही अजून याच्याही व्यतिरिक्त तुम्ही आपले स्वतःचे प्रायोरिटीज ॲड करू शकतात. दीज आर द प्रायोरिटीज विच आर गिवन in the book, but you can try your own priorities. Even if you follow these priorities, still it should be enough. Okay, make sure you do not miss on this. Okay, next. So there is a next section which is about warming up. So warming up म्हणजे काय, आपण आता रेडी होणार आहोत, थोडीशी एक्सरसाइज करूया आणि रेडी होऊया. सो चिट चॅट नावाची एक्सरसाइज आहे. फ्रॉम पेअर्स और ग्रुप्स ऑफ 4. 4 लोकांचा ग्रुप करा. यूज द क्वेश्चन्स टू स्टार्ट अ कॉन्व्हर्सेशन विथ युअर फ्रेंड्स. वेन यू गो टू स्कूल, वेन यू मीट युअर फ्रेंड्स, यू शुड कॉन्वर्स देम विथ देम इन इंग्लिश. तुम्ही त्यांच्याशी इंग्लिशमध्ये बोललं पाहिजे. मग बोलताना आपण काय बोलणार? सो देर आर फ्यू क्वेश्चन्स गिवन इन द लिस्ट और इन द टेक्स्ट बुक. यू कॅन ॲड युअर ओन क्वेश्चन्स ऑल्सो. यू कॅन स्टार्ट द कॉन्व्हर्सेशन. संभाषण तुम्ही ह्या प्रश्नांनी सुरू करू शकतात.
पहिला प्रश्न आहे, आर यू अ टॉकेटिव्ह पर्सन? यू कॅन आस्क युअर फ्रेंड, आर यू अ टॉकेटिव्ह पर्सन? डू यू लाईक टू शेअर युअर थॉट्स? तुला तुझे विचार शेअर करायला आवडतील का? व्हॉट वूड यू लाईक टू डू आफ्टर 10th? 10वी नंतर तुला काय करायला आवडेल? अशा प्रकारचे प्रश्न विचारून तुम्ही संभाषण सुरू करू शकतात आणि इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करू शकतात. ओके, अजून क्वेश्चन्स ॲड करा आणि ट्राय टू chit chat with your friends. Okay, the next one is about your thoughts. What kind of thoughts you hold, that is what we are going to look at. So the first question here is, form groups of 4 to 6. Discuss the following with your friends in the group and then complete the sentences. तुम्हाला 4 ते 6 लोकांचा ग्रुप करायचा आहे. 4 ते 6 विद्यार्थ्यांनी मिळून हे एक्सरसाइज सॉल्व करायचे आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला तुमचे थॉट्स मांडायचे आहेत. ओके, मग इथे काही एक्झाम्पल्स दिले आहेत. जसं आय वूड लाईक टू टॉक टू, म्हणजे मला कशाबद्दल बोलायला आवडेल ते तुम्हाला सांगायचं आहे. ओके, तर पहिलं आहे आय वूड लाईक टू टॉक टू. द फर्स्ट ऑप्शन इज माय मदर अबाउट स्विमिंग लेसन्स. मला माझ्या आईशी बोलायला आवडेल, पण कशाबद्दल? स्विमिंग लेसन्सबद्दल. हे तुम्हाला सॉल्व करून दिलं आहे. नेक्स्ट आहे आय वूड लाईक टू टॉक टू माय फादर अबाउट. मला माझ्या वडिलांशी बोलायला आवडेल. कशाबद्दल बोलायला आवडेल? आपण त्यांना त्यांच्या अनुभवांबद्दल बोलू शकतो, राईट, अबाउट देअर एक्सपिरियन्सेस. और वी कॅन टॉक टू हिम अबाउट युअर हायर स्टडीज. सो यू कॅन से आय वूड लाईक टू टॉक टू माय फादर अबाउट हायर स्टडीज. भविष्यामध्ये किंवा पुढच्या शिक्षणासाठी मी काय करायला हवं हे मला माझ्या वडिलांशी बोलायला आवडेल. आय वूड लाईक टू टॉक टू माय टीचर अबाउट. सो व्हॉट वूड यू लाईक टू टॉक टू युअर टीचर? You can talk about assignments, you can talk about improving our like wherever in which area you should improve. That is something which you can talk to your teacher. तुम्ही तुमच्या टीचरशी कशाबद्दल बोलाल? तुम्ही त्यांच्यापाशी आपल्या असाइनमेंटबद्दल किंवा तुम्ही त्या विषयामध्ये काय इम्प्रूव्ह करू शकतात अशाबद्दल तुम्ही त्यांच्याशी बोलू शकतात. हे सेंटेन्सेस जे आहे हे तुमचे थॉट्स असायला पाहिजे आणि ह्या थॉट्स वापरून तुम्ही असे सेंटेन्स बोलू शकला पाहिजेत. हेच ह्याच्यातनं अपेक्षित आहे या एक्सरसाइजमधून. मग नेक्स्ट आहे आय वूड लाईक टू टॉक टू माय बेस्ट फ्रेंड. तुमच्या बेस्ट फ्रेंडशी तुम्हाला कशाबद्दल बोलायला आवडेल सांगा बरं. मे बी ही इज युअर बेस्ट फ्रेंड, सो यू मे लाईक टू टॉक टू हिम अबाउट some games, means maybe cricket match, or you may like to talk to him about some movies. So you can say I would like to talk to my best friend about cricket, or about upcoming movies, or about upcoming trip. Okay, मग नेक्स्ट बघूया. आय वूड लाईक टू टॉक टू माय ग्रँडपॅरेंट्स अबाउट. तर ग्रँडपॅरेंट्स म्हटलं तर सर्वांच्या फॅमिलीमध्ये सर्वात अनुभवी व्यक्ती असेल तर ते ग्रँडपॅरेंट्स असतात आणि म्हणून आपण त्यांच्याशी त्यांच्या अनुभवांबद्दल बोलायला आपल्याला आवडेल. स्टोरी ऐकायला सुद्धा बऱ्याच जणांना आवडतं, पण आता स्टोरी ऐकण्याइतपत तुम्ही लहान राहिले नाही आहेत, तुम्ही मोठे झालात. त्यामुळे कदाचित आता आपण त्यांच्या अनुभवांबद्दल बोलून त्यांच्याकडून काही शिकता येतं का असं आपण बघू शकतो. मग नेक्स्ट वन आहे आय वूड लाईक टू टॉक टू माय नेबर्स. नेबर म्हणजे शेजारी. मला माझ्या शेजाऱ्यांशी कशाबद्दल बोलायला आवडेल? तर आता तुमचे शेजारी आहेत, आपण शहरात राहतो, वी कॅन से मला त्यांच्याशी शहरी जीवनाबद्दल बोलायला आवडेल. आय वूड लाईक टू टॉक टू माय नेबर्स अबाउट सिटी लाईफ. किंवा यू कॅन टॉक अबाउट हाऊ यू कॅन कीप युअर एरिया क्लीन, और यू कॅन टॉक अबाउट how to I mean about their village life also. So these are the few things you can talk to your mother, father, teacher, or your friend, or neighbors and grandparents too. So this was the first thing you would like to talk to. आता हे बोलण्याबद्दल होतं. पुढचं एक्झाम्पल बघूया. सो नेक्स्ट वन इज अबाउट the next one is about
आय वूड लाईक टू लर्न टू. मला काय शिकायला आवडेल? मग आता बघा, आय वूड लाईक टू टॉक आय वूड लाईक टू लर्न टू एक्स वाय झी डॅश डॅश फ्रॉम माय बेस्ट फ्रेंड. तुम्हाला तुमच्या बेस्ट फ्रेंडकडून काय शिकायला आवडेल? आय वूड लाईक टू लर्न फ्रॉम माय बेस्ट फ्रेंड अबाउट लर्न टू डान्स फ्रॉम माय बेस्ट फ्रेंड, किंवा लर्न टू स्पीक इंग्लिश फ्रॉम माय बेस्ट फ्रेंड असंही आपण म्हणू शकतो. त्याला जे चांगलं येतं ते त्याच्याकडून तुम्ही शिकू शकतात. सो आय वूड लाईक टू लर्न टू डान्स ऑर स्पीक इंग्लिश फ्रॉम माय बेस्ट फ्रेंड. तुमच्या बेस्ट फ्रेंडला काय येतं ते तुम्हाला लिहायचं आहे. इथे तुम्हाला टू नंतर मात्र व्हर्ब लिहायचं हे लक्षात ठेवा. फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब किंवा मेन वर्ब लिहायचं आहे. नेक्स्ट आहे आय वूड लाईक टू लर्न टू डॅश डॅश फ्रॉम माय ग्रँडमदर. आपल्या आजीला सगळ्यात छान काय येतं ओळखा बरं? मोस्ट ऑफ द आजीला सगळ्यात जास्तीत जास्त आजींना छान स्वयंपाक करता येतो, छान छान पदार्थ बनवता येतात. सो यू मे लाईक टू कुक, लर्न टू कुक फ्रॉम युअर ग्रँडमदर. सो आय वूड लाईक टू लर्न टू कुक फ्रॉम माय ग्रँडमदर असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट वन इज आय वूड लाईक टू लर्न टू डॅश डॅश फ्रॉम माय टीचर. सो तुमचे टीचर कदाचित इंग्लिश फ्लुएंटली बोलत असतील, मग आपण असं म्हणू शकतो आय वूड लाईक टू लर्न टू स्पीक फ्लुएंटली फ्रॉम माय टीचर, किंवा अजून तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लिहू शकता. आय वूड लाईक टू लर्न टू डॅश डॅश फ्रॉम माय नेबर. सो युअर नेबर व्हॉट डज ही इज गुड ॲट, तो कशामध्ये बेस्ट आहे ते तुम्हाला शोधायचं आहे आणि मग त्यांच्याकडून तुम्ही शिकू शकतात. सो यू मे लर्न ड्रॉइंग, पेंटिंग, मे बी सम गेम, or you may like to learn from him like how to play basketball or any other thing. So we can say I would like to learn to play football from my neighbor, or learn to draw from my neighbor. आणि लास्ट एक्झाम्पल सॉल्व करून दिलं आय वूड लाईक टू लर्न टू प्ले चेस फ्रॉम माय कझन. तुमच्या चुलत भावाकडून तुम्हाला चेस शिकायला आवडेल. हे झालं. आधी आपण बोललो आय वूड लाईक टू टॉक टू, सेकंड आपण बघितलं आय वूड लाईक टू लर्न टू, आणि तिसरं आहे आय हेजिटेट. हेजिटेट म्हणजे मला आवडत नाही किंवा मी टाळतो. आय हेजिटेट टू टॉक टू माय डॅश डॅश अबाउट माय स्टडीज. मग तुम्हाला स्टडीजबद्दल कोणाशी बोलायला आवडत नाही? तर मोस्टली पॅरेंट्सशी. सो आय हेजिटेट, मी टाळतो, मला नाही आवडत. आय हेजिटेट टू टॉक टू माय पॅरेंट्स अबाउट माय स्टडीज. आय हेजिटेट टू टॉक टू माय डॅश डॅश अबाउट द वे ही ऑर शी टॉक्स टू माय फ्रेंड्स. मग मला बोलायला नाही आवडत किंवा मी बोलायचं टाळतो. कोणाशी बोलायचं टाळतो आणि कशाबद्दल? अबाउट द वे ही ऑर शी टॉक्स टू माय फ्रेंड. तर मग तुमचा भाऊ किंवा बहीण असेल जी तुमच्या मित्रांशी चांगलं बोलत नसतील, त्यांच्याशी तुम्हाला कदाचित बोलायला आवडणार नाही. किंवा इथे नेबरही येऊ शकतात, कदाचित नेबर पण तसेच बिहेव करू शकतात. म्हणून आय हेजिटेट टू टॉक टू माय ब्रदर अबाउट वे ही ऑर शी टॉक्स टू माय फ्रेंड्स. सो इथे ही येईल कारण आपण ब्रदर म्हटलं आहे. नेक्स्ट वन आहे आय हेजिटेट टू टॉक टू माय डॅश डॅश अबाउट व्हॉट आय वूड लाईक टू डू इन फ्युचर. मग कदाचित काही लोक तुम्हाला उगाचच सल्ले देत असतात, मग त्यामुळे आपल्याला कदाचित त्यांच्याशी बोलायला आवडत नाही. मग म्हणून आपण काय म्हणूया, आय हेजिटेट टू टॉक टू माय नेबर अबाउट व्हॉट वूड आय लाईक टू डू इन फ्युचर. माझ्या भविष्यात मला काय करायला आवडेल हे मला कदाचित माझ्या शेजाऱ्यांशी बोलायला नाही आवडत. नेक्स्ट आहे आय हेजिटेट टू टॉक टू माय किंवा संकोच वाटतो, आपण असं म्हणूया. कधी कधी असं आहे की आपण आवडत नाही असं म्हणण्यापेक्षा संकोच वाटतो. आय हेजिटेट टू टॉक टू माय डॅश डॅश अबाउट हाऊ आय वॉन्ट टू स्पेंड माय हॉलिडेज. मला कदाचित संकोच वाटतो मी हॉलिडेज कसे स्पेंड करावे, कोणासोबत? कदाचित तुमच्या घरातल्या व्यक्तींशी किंवा मित्रांशी बोलायलासुद्धा कदाचित तुम्हाला संकोच वाटत असावा. म्हणून आय हेजिटेट टू टॉक टू माय सिस्टर अबाउट हाऊ आय वॉन्ट टू स्पेंड माय हॉलिडेज.
नेक्स्ट वन आहे आय हेजिटेट टू टॉक टू माय डॅश डॅश अबाउट फेवरेट मूवीज. कदाचित मला माझ्या पॅरेंटशी किंवा ब्रदरशी किंवा फ्रेंडशी मला फेवरेट मूवीजबद्दल बोलायला आवडत नसेल, तर मग आपण कसं म्हणणार, आय हेजिटेट टू टॉक टू माय नेबर अबाउट फेवरेट मूवीज. अँड लास्ट वन इज आय हेजिटेट टू टॉक टू माय मे बी फ्रेंड्स अबाउट द थिंग्स आय वॉन्ट टू बाय. मला काय विकत घ्यायचं आहे हे कदाचित मला माझ्या फ्रेंडशी बोलायला नाही आवडत. तर तुम्हाला फक्त हे उद्देश असा आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे की तुम्ही हे सेंटेन्सेस कंप्लीट करावे आणि त्याचा अर्थ समजून घ्यावा. तर हेच एक्झाम्पल तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहा आणि सॉल्व करायचा प्रयत्न करा. ओके, आपण आता आपण एक वॉर्मअप एक्सरसाइज पण केली. नाव इट्स टाइम टू स्टार्ट विथ अ पोएम. सो द पोएम्स टायटल इज वॉक अ लिटल स्लोअर. आणि ही सुरुवात करण्याआधी लेट्स लुक ॲट द पॅराफ्रेज किंवा आशय समजून घेऊया आपण. सो पोएम्स टायटल इज वॉक अ लिटल स्लोअर. सो व्हॉट डज इट मीन? सो इट इज अबाउट अ चाइल्ड्स रिक्वेस्ट. एका लहान मुलाची ती रिक्वेस्ट आहे आपल्या वडिलांकडे. सो इट्स अ चाइल्ड्स रिक्वेस्ट टू हिज पॅरेंट टू वॉक स्लोली. त्याने आपल्या पॅरेंटला, आपल्या फादरला एक रिक्वेस्ट केली आहे की वॉक स्लोली. द लिटल चाइल्ड वॉन्ट्स the father to walk slowly so that he can follow him and without falling down or without falling down. So he doesn't want to, the child doesn't want to fall down, and he wants to follow the footsteps of his father. So it doesn't mean that the poet is not literally meaning that the child and father are walking together and they are going somewhere. इट्स नॉट अ लिटल मीनिंग ऑफ इट. तर याचा अर्थ असा नाही आहे की एक फादर आणि मुलगा सोबत चाललेत, त्यांचा म्हणजे एक वडील आणि मुलगा सोबत चाललेत असा याचा अर्थ होत नाही. परंतु तुम्हीसुद्धा बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या वडिलांना फॉलो करायचा प्रयत्न करतो. फॉलो करणं म्हणजेच अनुकरण करणं, आपण त्याला मराठीत म्हणतो. तर वी ऑलवेज ट्राय टू लर्न समथिंग फ्रॉम आवर फादर. Whatever he does, we also try to follow him. So every child try to follow his father. आपले वडील जे चांगल्या गोष्टी करतात आपण ते फॉलो करायचा प्रयत्न करतो. आणि तशाच प्रकारे इथे पोएट, कवी जो आहे तो हेच सांगायचा प्रयत्न करतोय की आपल्या वडिलांना सांगायचा प्रयत्न करतोय की तुम्ही थोडं स्लो चाला, तुम्ही थोडं हळू चाला. म्हणजेच तुम्ही तुमच्या ज्या गोष्टी आयुष्यामध्ये जे काही डिसिजन्स घेत आहेत, जे निर्णय घेत आहेत, जे ॲक्शन्स तुम्ही करतायत त्यांचा अर्थ मला समजू द्या, जेणेकरून माझ्या आयुष्यामध्ये मी तुमच्याकडून झालेल्या ज्या गोष्टी तुम्ही जे शिकला आहात ते मी तुमच्याकडून शिकेन. म्हणजेच मला कदाचित ठेच लागणार नाही किंवा मी ठेचकाळणार नाही किंवा मी पडणार नाही. आणि न पडता तुमच्याकडून शिकल्यामुळे मी कदाचित माझ्या आयुष्यामध्ये लागणाऱ्या ठेचा मी टाळू शकतो. आणि द चाइल्ड टेल्स हिज फादर दॅट हिज फूटस्टेप्स आर टू फास्ट. म्हणजेच काय, तो वडिलांना सांगतो तुमच्या फूटस्टेप्स खूप फास्ट आहे किंवा कधी कधी मला दिसतच नाही. म्हणजेच तुम्ही घेणारे निर्णय कधी कधी इतके फास्ट असतात, तुम्ही करणारे ॲक्शन्स कधी कधी इतक्या वेगाने होतात की मला ते समजत नाही. कधी कधी तुम्ही जे करताय ते मला दिसत नाही. तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. वॉट एव्हर आवर पॅरेंट्स डू समटाईम्स वी मे डो नॉट अंडरस्टँड. म्हणजेच एक्झाम्पल बघा, कधी कधी आपले आई वडील आपल्याला सांगतात एखादी गोष्ट करू नको, म्हणजेच सावलीमध्ये खेळा, उन्हात खेळू नका, जर असं सांगितलं असेल तर याचा अर्थ त्या सांगण्यामागे आईवडिलांची काळजी लपलेली असते. तर अशाच प्रकारे की मुलगा सांगतोय की तुमचे निर्णय कधी कधी मला समजत नाही म्हणजे त्या मुलाला ते समजत नाही आहे. त्यामुळे मुलगा त्यांना म्हणतोय की कधी कधी तुमच्या डिसिजन खूप वेगाने होतात, तुमच्या स्पीड खूप जास्त असतो किंवा कधी कधी मला कळतच नाही. तर मला ते समजू द्या, तुम्हाला जे करताय तुम्ही ते मला समजू द्या. बऱ्याचदा आपल्याला असं होतं की आईवडील काही निर्णय घेतात, काही गोष्टी करतात, ते आपल्याला माहीतसुद्धा नसतात. आणि त्या जर आपल्याला माहीत नसतील, त्यांची जर जाणीव आपल्याला नसेल, कदाचित त्यांनी एखादी गोष्ट कशी केली आणि का केली हे आपल्याला कळणार नाही. तर ते समजणं फार महत्त्वाचं आहे. द चाइल्ड वॉन्ट्स टू बी लाईक हिज फादर व्हेन इट ग्रोज अप.
ते मूल जेव्हा मोठं होणार आहे त्याला आपल्या वडिलांसारखं बनायचं आहे, कारण त्यालासुद्धा नंतर एखादं मूल होणार आहे आणि त्याला आपल्या वडिलांनी जे केलं आहे तेच त्याला करायचं आहे आणि त्या मुलाला, त्याच्या मुलाला, होणाऱ्या मुलाला त्याला तसंच मोठं करायचं आहे. दॅट इज वाय द चाइल्ड ऑल्सो सेज दॅट वन डे इट विल हॅव अ लिटल चाइल्ड अँड द चाइल्ड वुड वॉन्ट टू फॉलो इट. आणि म्हणजे त्याचा मुलगा तो त्याला फॉलो करेल, जस्ट लाईक इट इज फॉलोविंग इट्स फादर. मग ते जे लहान मूल आहे ते आपल्या वडिलांना जसं आत्ता फॉलो करते तसं त्याचं मूलसुद्धा त्याला फॉलो करेल. द चाइल्ड वूड वॉन्ट टू लीड इट्स चाइल्ड जस्ट राईट अँड इट वूड वॉन्ट टू हॅव अ सॅटिस्फॅक्शन दॅट इट डिड द बेस्ट. म्हणजेच आपल्या मुलाला त्याला असं वाढवायचं आहे की ते कुठलीही चूक करणार नाही, प्रत्येक गोष्ट योग्य करेल आणि सर्वात महत्त्वाचं की त्याला समाधान असेल, ही विल गेट द सॅटिस्फॅक्शन दॅट ही डिड इट बेस्ट, इट डिड इट बेस्ट. त्या मुलाने सर्व बेस्ट केलं याचं तर सॅटिस्फॅक्शन असेल. मधून तो आपल्या वडिलांना रिक्वेस्ट करतोय, फादर वॉक स्लोली, मला पण समजू द्या तुम्ही काय करता आहात. तर अशा प्रकारची आशयाची ही पोयम आहे. लेट स्टार्ट विथ द पोयम. खूप छान अर्थ आहे, खूप सुंदर अशी पोयम आहे. सो लेट स्टार्ट विथ इट. वॉक अ लिटल स्लोवर. वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, said a little child so small. I am following your footstep and I don't want to fall. तर एक this small child in the poem is saying, walk a little slower daddy. जरा हळू चाला, माझ्या वडिलांना विनंती करतोय, जरा जरा हळू चाला. सेड अ लिटल चाइल्ड सो स्मॉल. एक छान एक छोटासा मुलगा आहे, लिटल चाइल्ड, तो इट इज रिक्वेस्टिंग, ते मूल जे आहे ते मूल आपल्या वडिलांना रिक्वेस्ट करत आहे. आय एम फॉलोविंग इन युअर फुटस्टेप्स. मी तुमच्या पावलावर पाऊल टाकून चालतोय, मी तुम्हाला फॉलो करतोय, तुमचं अनुकरण करतोय. आणि आय डोंट वॉन्ट टू फॉल. मला पडायचं नाही आहे, मला चुकायचं नाही आहे, मला ठेच लागून घ्यायची नाही आहे. तर ह्या शब्दांमध्ये शब्दशः अर्थ कवीला अभिप्रेत नाही आहे. ही इज ट्राईंग टू से दॅट फादर, whatever actions you are taking, please take it slowly so that I can also understand. Let me understand what exactly you are doing and why exactly you are doing this, so that I will understand and I will follow you. And whatever things you have learned with your experiences, I will also learn from you and I will avoid making mistakes. तुम्ही जे तुमच्या अनुभवातून शिकला आहात ते मी सुद्धा शिकायचा प्रयत्न करेल आणि ज्या चुका होण्याची शक्यता आहे त्या मी टाळू शकेल. नेक्स्ट स्टांजामध्ये कवी म्हणतोय, समटाईम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. कधी कधी तुमच्या स्टेप्स ज्या आहेत, पाऊल जे आहेत ते जे खूप फास्ट असतात. समटाईम्स दे आर हार्ड टू सी. कधी कधी तर ते मला दिसतसुद्धा नाही. सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, फॉर यू आर लीडिंग मी. कवी इथे असं म्हणतोय की ते मूल जे आहे कवितेतलं ते असं म्हणतंय की तुमच्या स्टेप्स, कधीकधी तुमचे डिसिजन जे आहेत ते खूप फास्ट असतात. स्टेप्स म्हणजे पाऊल किंवा आपले पावलाचं स्टेप्स म्हणजे आपलं पाऊल, आपले पाऊल जे आहेत ते खूप फास्ट असतं. तुमचं वडिलांना सांगतोय की तुम्ही खूप फास्ट चालतात आणि समटाईम्स दे आर हार्ड टू सी, म्हणजे मला कधी कधी दिसतसुद्धा नाही. सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, फॉर यू आर लीडिंग मी. ह्या शेवटच्या लाईनचा अर्थ असा आहे की यू आर लीडिंग मी, म्हणजेच तुम्ही मला लीड करताय, मी तुम्हाला फॉलो करतोय, तुम्ही जे करताय तेच मी करणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला लीड म्हणजे मी तुम्हाला माझा आदर्श ठेवून समोर चालतोय, तर तुम्ही थोडं स्लो चाला, मला पण समजेल तुम्ही काय करताय आणि मीही ते फॉलो करू शकेल. सम डे वेन आय एम ऑल ग्रोन अप. ग्रोन अप म्हणजे काय? किशोरवयीन अवस्थेमधून ॲडल्ट अवस्थेमध्ये जाण्याला आपण ग्रोनअप अभिप्रेत आहे. ह्या कवितेमध्ये ग्रोनअपचा अर्थ वाढ होणे असा होतो, पण ह्या कवितेमध्ये किशोरवयीन अवस्थेमधून ग्रोनअप म्हणजे अडल्ट बनणे, प्रौढ होणे असा अर्थ अभिप्रेत आहे. सम डे वेन आय एम ऑल ग्रोनअप, ज्या दिवशी मी पूर्णपणे मोठा झालेलो असेल, यू आर वॉट आय वॉन्ट टू बी. मला तेच बनायचं आहे जे तुम्ही आहात, मला तुमच्यासारखंच बनायचं आहे असं चाइल्ड त्या मुलाला म्हणायचं आहे. देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड, आणि मलासुद्धा एक माझं मूल असेल, हू विल
वॉन्ट टू फॉलो मी, आणि त्यालासुद्धा मला फॉलो करायचं असेल. म्हणजेच जे जे जी जी भूमिका तुमचे वडील आत्ता पार पाडतायत, तीच भूमिका त्या मुलालासुद्धा पार पाडायची आहे. म्हणून तो म्हणतोय की मला तुम्ही शिकू द्या, तुमची हे करता ते मला बघू करू द्या, मला समजू द्या, आणि त्यामुळे ज्यावेळेस माझं मुलं असेल ते सुद्धा मला फॉलो करेल. अँड आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. मला सर्व बरोबरच आणि योग्यच करायचं आहे, एकही चूक मला करायची नाही आहे. आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट म्हणजे मला माझ्या मुलाला अगदी योग्य रस्ता दाखवायचा आहे. अँड नो दॅट आय वॉज ट्रू, आणि मला असं माहिती असायला पाहिजे की मी जे केलं ते योग्यच होतं, बरोबरच होतं. आणि सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, फॉर आय मस्ट फॉलो यू. आणि का तुम्ही स्लोली चाला, की मी तुम्हाला फॉलो करू शकलो पाहिजे, मला तुमच्या निर्णयांची समज आली पाहिजे, म्हणून तुम्ही जरा स्लो चाला. ही अशी प्रकारची विनंती कवितेतलं मूल आपल्या वडिलांना करत आहे. एक फार छान कविता आहे, फार छान भावना कवीने मांडलेली आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या आईवडिलांचे निर्णय आपल्याला समजत नाहीत, आणि त्यामुळे आपण कधी कधी ते न समजल्यामुळे काही चुकीच्या मिस्टेक्स आपण करून करून बसतो. त्यासाठी आईवडिलांचं अनुकरण करणं हे महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक मुलाला आपल्या वडिलांसारखं चांगलं होता यावं. आता प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगले गुण असतात. कुणाचं हस्ताक्षर चांगलं असतं, कुणाचं बोलणं चांगलं असतं, कुणाचं काम सुंदर असतं. तर अशा प्रकारे प्रत्येकाने आपल्या आईवडिलांचे चांगले गुण घ्यायलाच पाहिजेत. तुम्ही ते समजून घ्या. तर ह्या कवितेमध्ये जी जी भावना व्यक्त केली आहे की वॉक अ लिटल स्लोअर, म्हणजे लिटरली शब्दशः असा अर्थ होत नाही की वडिलांनी हळू चालावं, पण वडिलांनी त्यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचं, प्रत्येक कृतीचं त्याचा अंडरस्टँडिंग त्या मुलाला असायला पाहिजे, अशी त्या मुलाची अपेक्षा आहे. पण शब्दशः मात्र ते दोघं जसं स्लोली वॉक करत आहे असं नाही आहे. ओके, असा कवीला अर्थ अभिप्रेत नाही आहे. बरं, राईट साईडला काही क्वेश्चन दिलेत. व्हॉट वूड हॅपन इफ द चाइल्ड ट्राईड टू वॉक फास्ट. काय होईल बरं एखाद्या मुलाने खूप फास्ट चालायचा प्रयत्न केला तर? जर एखाद्या मुलाने खूप फास्ट चालायचा प्रयत्न केला तर व्हॉट विल हॅपन? द चाइल्ड विल फॉल डाऊन. वाय इट विल फॉल डाऊन? बिकॉज इट इज टू लिटल टू वॉक फास्ट. चाइल्ड, ते लहान मूल खूप छोटं आहे, त्याला फास्ट चालणं जमणार नाही आपल्या वडिलांसारखं, म्हणून इट विल फॉल डाऊन. त्यामुळे आधी आपण शिकून घ्यायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे, आणि मगच त्या गोष्टी केल्या पाहिजेत. सो डज द वर्ड वॉक रेफर ओनली टू द ॲक्ट ऑफ वॉकिंग. मग ह्या कवितेमध्ये जो वर्ड वॉक हा वापरला आहे, चालणे हा शब्द वापरला आहे, डज इट रेफर टू ओनली ॲक्ट ऑफ वॉकिंग? नो, इट इज नॉट रेफर टू ओनली ॲक्ट ऑफ वॉकिंग. सो इट इज रेफर टू, can anyone tell me what it is referred to? So it is referred to the decisions, actions which parents take or fathers take. And what does poet actually mean to say? So poet actually mean to say that, like, the decisions or the actions, or the way of living father is following, that should be understood by a child. That's what poet is trying to say. So it is not about only walking, it is about the actions and decisions and the way father is living his life. That's what it means to. What do the footsteps of the father refer to? तर या फूटस्टेप्सला काय म्हटलं आहे? द फूटस्टेप्स ऑफ द फादर आर रेफर टू द एक्झाम्पल सेट बाय द फादर थ्रू द वे ही लेड हिज लाईफ सो दॅट द चाइल्ड कॅन फॉलो हिम. आपल्या वडिलांनी जसं आपलं आयुष्य काढलेलं आहे किंवा जसं आयुष्य जगलेलं आहे, तशाच प्रकारचं आयुष्य जे आहे त्याला यांनी फूटस्टेप्स असं म्हटलेलं आहे कवीने. आणि त्यामुळे त्याला म्हणजे आपल्या जगण्याची पद्धत जी आहे आपल्या वडिलांची, त्याला त्यांनी फूटस्टेप्स म्हटलं आहे. आणि हीच पद्धत त्या लहान मुलाला अपेक्षित आहे की त्यालाही फॉलो करायची आहे.
ओके, काही डाऊट्स असतील तर शेअर करा. अदरवाईज वी आर मूविंग टू द नेक्स्ट वन अँड दॅट इज इंग्लिश वर्कशॉप. रीड द पोएम लाऊड. तर तुम्ही पोएम जी आहे ती लाऊडली रीड करायची आहे. नेक्स्ट आहे पुट द गिवन वर्ड्स इन द ब्रॅकेट्स इन द प्रॉपर ब्लँक्स. तुम्हाला फिल इन द ब्लँक्स करायचे आहे. फादर आणि चाइल्ड हे दोन ऑप्शन आहे. कुठे फादर येणार कुठे चाइल्ड येणार हे बघायचं आहे. द डॅश डॅश इज टॉकिंग टू इट्स डॅश डॅश. कोण कोणाशी बोलत आहे? द चाइल्ड इज टॉकिंग टू इट्स फादर. नेक्स्ट वन इज द डॅश डॅश इज लीडिंग अँड द डॅश डॅश इज फॉलोविंग. कोण लीड करत आहे? द फादर इज लीडिंग अँड द चाइल्ड इज फॉलोविंग. नेक्स्ट आहे सम डे द डॅश डॅश विल बिकम अ डॅश डॅश. सो सम डे द चाइल्ड विल बिकम अ फादर. The dash dash does not wish to fall while following its dash dash. The child does not wish to fall while following its father. Okay, good. What qualities of your parents would you like to adopt? तुमच्या आईवडिलांच्या कुठल्या क्वालिटीज तुम्हाला अडॉप्ट करायला आवडतील? आता तुमच्या आईवडिलांना काय काय चांगलं येतं आणि तुम्हाला ते कशामध्ये म्हणजे त्यांच्या तुम्हाला कोणत्या क्वालिटीज आवडतात त्या तुम्ही मेन्शन करायच्या आहेत. सो यू मे से दॅट माय पॅरेंट्स आर गुड ॲट रायटिंग अँड अंडरस्टँडिंग मी अँड अदर थिंग्स. सो आय वूड लाईक टू ॲडॉप्ट दोज क्वालिटीज. असं करून तुम्ही आन्सर करू शकता. नेक्स्ट आहे फाइंड अँड राईट पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. तुम्हाला पोएममधल्या रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत. रायमिंग वर्ड्स नेहमी पोएमच्या स्टँझामधील लाईनच्या शेवटी येतात आणि त्यांचा प्रोनाऊन्सिएशन सारखं असतं. तर ज्यांचं प्रोनाऊन्सिएशन सारखं आहे असे कोणते कोणते वर्ड्स आहेत? सो इफ यू सी द सेकंड लाईन अँड फोर्थ लाईन, स्मॉल अँड फॉल इज द फर्स्ट पेअर ऑफ द रायमिंग वर्ड्स. नेक्स्ट स्टँझामध्ये सी अँड मी, दीज आर द सेकंड पेअर ऑफ द रायमिंग वर्ड्स. थर्ड स्टँझामध्ये बी आणि मी हे जे आहेत हे रायमिंग वर्ड्स आहेत. अँड फोर्थ आणि लास्ट स्टँझामध्ये ट्रू आणि यू हे रायमिंग वर्ड्स आहेत. सो देर आर 4 पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स इन दिस पोएम. नेक्स्ट क्वेश्चन आहे द मीनिंग्स ऑफ द वर्ड्स इन द फॉलोइंग पेअर्स शो दॅट दे आर रिलेटेड. मग हे जे शब्द आहेत यांना 2 शब्द दिले, त्यांचा अर्थ असा होता की ते रिलेटेड आहे. जसं डॅडी, फादर आणि चाइल्ड, म्हणजे फादर आणि चाइल्ड रिलेटेड आहे. फॉलो म्हणजे कुणाचं अनुकरण करणे, लीड म्हणजे कुणाला तरी मार्ग दाखवणे, तरीसुद्धा रिलेटेड आहे. तुम्हाला असेच रिलेटेड वर्ड्सची पेअर बनवायची आहे. एक्झाम्पल आहे टीचर्स, टीचर, स्टुडंट, डॉक्टर, पेशंट, गिव्ह, टेक, असे तुम्ही बनवू शकतात. आणि अजूनही तुम्हाला दिले आहेत ऑप्शन्स, तुम्ही तुमच्या मनाने असे क्वेश्चन्स तुम्ही बनवू शकतात. ओके, ठीक आहे. द नेक्स्ट आहे की द चाइल्ड इन द पोएम रिक्वेस्ट इज फादर टू वॉक स्लोअर. कवितेतलं मूल जे आहे ते वडिलांना हळू चालायला सांगतं आहे. हेअर द पोएट इम्प्लाइज दॅट द चाइल्ड वॉन्ट्स टू अंडरस्टँड हिज फादर्स ॲक्शन्स बेटर. इथे कवीला असं म्हणायचं आहे की त्याला त्याच्या वडिलांच्या ज्या कृती आहेत त्या चांगल्या प्रकारे समजून घ्यायच्या आहेत. द चाइल्ड वूड लाईक टू ॲक्ट द सेम वे. त्याला तसंच वागायचं आहे जसे वडील वागत आहेत किंवा जसे वडील जीवन जगत आहेत. बट वॉन्ट्स द फादर टू बी मोर अंडरस्टँडिंग टुवर्ड्स द चाइल्ड्स नीड्स. पण त्याला असं पाहिजे की वडिलांनी मुलाच्या गरजा ज्या आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत. व्हॉट इज इम्प्लाइड इन द फॉलोइंग लाईन्स. पुढच्या लाईनचा अर्थ काय होतो? इम्प्लाइड मिनिंग म्हणजेच कवीला काय अभिप्रेत आहे ते आपल्याला मेन्शन करायचं आहे. चला बघूया पहिली लाईन. पहिली लाईन आहे समटाईम्स युअर स्टेप्स आर फास्ट. मग मुलगा म्हणतोय, ते मूल म्हणतंय की समटाईम्स युअर स्टेप्स आर फास्ट. याचा अर्थ काय होतो? दिस लाईन सजेस्ट दॅट समटाईम्स द फादर टेक्स व्हेरी क्विक डिसिजन्स अँड ॲक्शन्स. राईट. द नेक्स्ट वन इज समटाईम्स युअर स्टेप्स आर हार्ड टू सी. हार्ड टू सी म्हणजे दिसायला सुद्धा मुश्किल आहेत, म्हणजेच कळतच नाही, म्हणजे माहीतच नसतं, जाणीव नसते अशा गोष्टींची, असं त्याला म्हणायचं आहे. सो दिस लाईन इम्प्लाइज दॅट समटाईम्स द ॲक्शन्स ऑफ फादर आर नॉट नोटिस्ड ऑर अंडरस्टूड बाय द चाइल्ड. कधी कधी त्याला कळतच नाहीत, आर नॉट नोटिस्ड बाय द चाइल्ड. नेक्स्ट इज आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. त्याला चांगल्या प्रकारे योग्य प्रकारेच लीड करायचं आहे.
So this line implies that the child does not want to make any mistake while guiding its own child in future. त्याला आपल्या मुलाला गाईड करताना एकही मिस्टेक करायची नाही आहे. मग नेक्स्ट क्वेश्चन आहे अँड नो दॅट आय वॉज ट्रू. याचा अर्थ काय होतो? दिस लाईन इम्प्लाइज दॅट द चाइल्ड वॉन्ट्स टू मेक शुअर दॅट इट हॅज गिवन इज चाइल्ड द राईट गायडन्स. त्याने आपल्या मुलाला योग्य मार्गदर्शन केलं आहे याची त्याला खात्री असायला हवी, खात्री असेल असं त्या कवीला या लाईनमधून अभिप्रेत आहे. The next one is using your own ideas, frame 3 sentences that show continuous action. मग तुम्हाला तुमच्या आयडियामधून असे 3 सेंटेन्स बनवायचे ज्यांच्यामध्ये कंटिन्युअस टेन्स दिसेल. यू आर लीडिंग मी, इथे हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. यू आर लीडिंग मी. मग तुम्हाला असं सब्जेक्ट नंतर ॲमिज आर प्रेझेंट टेन्ससाठी वॉज वेअर किंवा शाल बी किंवा विल बी वापरून पुढे क्रियापदाला आय एन जी वापरायचं आहे आणि सेंटेन्सेस लिहायचे आहेत. तर अशी तुम्ही 4 सेंटेन्सेस बनवा आणि काही क्वेश्चन्स आले तर शेअर करा. ओके राईट. नेक्स्ट आहे युझिंग युअर ओन आयडियाज, फ्रेम ॲट लिस्ट 3 सेंटेन्सेस दॅट शो फ्युचर ॲक्शन ऑर स्टेट. मग तुम्हाला तुमच्या आयडिया वापरून फ्युचर ॲक्शन्स मेन्शन करायचे आहेत. हू विल, आता इथे ॲपॉस्टॉपी एल एल वापरला याचा अर्थ होतो की हू विल वॉन्ट टू फॉलो मी, म्हणजे भविष्यात कोणाला मला फॉलो करायला आवडेल. नंतर आहे वेन आय एम ऑल ग्रोन अप, म्हणजे मी मोठा झालेलो असेल. हे सगळ्या भविष्यातल्या ॲक्शन्स तुम्हाला लिहायचे आहेत, म्हणजेच फ्युचर टेन्समध्ये सेंटेन्सेस तुम्हाला लिहायचे आहेत. मग तुम्ही काहीही लिहू शकतात ज्या गोष्टी तुम्हाला फ्युचर टेन्समध्ये दाखवायच्या आहेत. मग तुम्ही असं म्हणू शकता की आय विल राईट अ लेटर, ही विल come to my house, we will go for a trip, we will go to school, I will stand first in the competition. सो अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्सेस बनवू शकतात. ओके, इथे तुम्हाला फ्युचर टेन्समधली सेंटेन्सेस लिहायचे आहेत. नेक्स्ट आहे डिस्कस द फॉलोइंग अँड राईट द समरी ऑफ युअर डिस्कशन इन द फॉर्म ऑफ बुलेट पॉईंट्स. मग तुम्हाला डिस्कशन करायचं आहे अँड देन यू हॅव टू राईट द समरी ऑफ द discussion in the bullet points. So what are you going to discuss about? How are certain ideas, customs or knowledge passed on from one generation to the next. तर तुम्हाला अशा काही आयडियाज असतील किंवा काही चालीरीती असतील किंवा काही ज्ञान असेल जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला दिलं जाते याच्याबद्दल तुम्हाला बोलायचं आहे. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत पिढ्यानुपिढ्या एका पिढीकडून ते नॉलेज किंवा ते चालीरीती ज्या आहेत त्या दुसऱ्या पिढीला दिल्या जातात याच्याबद्दल तुम्ही चर्चा करू शकतात. इज इट नेसेसरी फॉर चिल्ड्रन टू फॉलो द फूटस्टेप्स ऑफ देअर फोरफादर्स. मग आपले वाडवडील जे किंवा म्हणजे आपले फादर किंवा ग्रँड पॅरेंट्स जे करत आले तेच त्या मुलाने केलं पाहिजे का? इफ येस वाय अँड वाय इज इट समटाईम्स नेसेसरी टू चेंज द ओल्ड वेज. म्हणजे इथे तुम्हाला तुमचे थॉट्स मेन्शन करायचे, परंतु जस्ट अ फूड फॉर थॉट, तुमचा विचार करण्यासाठी एक गोष्ट सांगतो आहे की व्हॉट एव्हर हॅज बीन डन बाय आवर फोर फादर्स, आपल्या वडिलांनी किंवा त्यांच्या वडिलांनी जे गोष्टी केल्या आहेत त्या जशा तशा फॉलो करायला पाहिजे का? तर नाही. वाय? बिकॉज देअर माइट बी some things which are good and some things which might not be correct. So we need to analyze and understand what things or what experiences are good and whatever mistakes they have made, we should improve on it. We should change those way of thinking or living life so that we can avoid making those mistakes. So sometimes it is necessary to change the way they have lived किंवा त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही गोष्टी केल्या आहेत त्या कधीकधी बदल करण्याची गरज असेल तर त्या गरज करायला पाहिजेत, परंतु त्यांच्या अनुभवातून ज्या गोष्टी शिकल्या आहेत त्या आपण फॉलो केल्या पाहिजेत. सो दॅट इज हाऊ वी नीड टू आन्सर. बट फर्स्ट ऑफ ऑल यू नो डिस्कस दिस, राईट डाऊन इन अ बुलेट पॉईंट्स. डू यू हॅव अ रोल मॉडेल? तुमचा कोणी आदर्श आहे का? व्हॉट क्वालिटीज डू यू अप्रिशिएट इन युअर रोल मॉडेल? तुम्हाला तुमच्या रोल मॉडेलमध्ये कोणत्या कोणत्या क्वालिटीज असायला हव्या असतील तर हे तुम्हाला लिस्ट डाऊन करायचं आहे. ओके राईट. तर ते तुम्ही कोण तुमचा आदर्श आहे ते लिहा आणि असं का.
तुम्हाला कोणत्या कोणत्या क्वालिटीज तुमच्या रोल मॉडेलमध्ये असायला पाहिजेत ते तुम्हाला लिहायचं आहे. थिंक ऑफ अन occasion when you did not like decisions actions of your family members but uh, realize later on that they were right about in 5 to 8 lines. So you have to write down such an incident where you did not realize that the decisions which were made by family members were not correct and you did not like it, but later you realized की that those things were correct. असं होतं बऱ्याचदा की एखादी गोष्ट तुम्हाला नाही आवडत पण नंतर कळतं की ती त्यांनी सांगितलेलं हे बरोबर होतं. तर ते तुम्ही इन्सिडेंट लिहू शकतात. एक्झाम्पल, पॅरेंट्स नेहमी सांगतात की स्लो सायकल किंवा बाईक चालवा, पण नंतर कदाचित आपण न ऐकल्यामुळे वेगाची मर्यादा ओलांडल्यामुळे कदाचित ॲक्सिडेंट होतो आणि मग आपल्याला कळतं की हो त्यांनी सांगितलेलं बरोबर होतं. सो यू कॅन राईट दिस इन युअर ओन लाईन्स. Your parent might have told you to not to cross the limit, or maybe while you are driving your bike or a cycle, and later you might have met with an accident, and because of over limiting the speed, and then you have realized why your parents were telling the same thing to you. So you can write the same thing in your own words. Next one is, within 2 minutes write as many phrases or sentences as you can using a little. So तुम्हाला a little वापरून you should have to write the sentences. So there is a diagram given. A little later म्हणजे काही थोड्या वेळानंतर, a little higher थोडंसं उंचावरती, a little to the left, a little to the right, just a little म्हणजे खूप थोडंसं, wait a little longer थोडं अजून वाट बघा. त्याचे तुम्हाला फ्रेजेस किंवा सेंटेन्सेस लिहायचे जे तुम्ही आपल्या मनाने लिहू शकतात. ओके, तर आपण आता लेट्स लुक ॲट द अप्रिसिएशन ऑफ द पोएम. So the title is Walk a Little Slower. The poet is, we don't know. It's author is unknown. So the theme and the central idea of the poem. What is the central idea? The central idea of the poem is that the little child wants to follow the righteous path, जो योग्य आहे तोच path of its father, and wants to continue the same legacy with its own child in future. तर त्या मुलाला आपल्या वडिलांना फॉलो करायचं, एक योग्य मार्ग फॉलो करायचा आहे आणि सेम गोष्ट त्याला आपल्या मुलाला सुद्धा द्यायची आहे. रायमिंग स्कीम इथे ABCB आहे. दुसऱ्या आणि चौथ्या लाईनवरती आपल्याला रायमिंग वर्ड सापडत आहे. पहिल्या आणि तिसऱ्या लाईनवरती रायमिंग वर्ड नाही आहे, म्हणून ABCB ही रायमिंग स्कीम आहे. रायमिंग स्कीम शोधताना आपण ABCB या शब्दांचा वापर करतो आणि इथे दुसऱ्या आणि चौथ्या लाईनवरती शब्द मॅच झाल्यामुळे आपण ए नंतर बी येतो आणि बी नंतर पुन्हा तिसऱ्या लाईनमध्ये मॅच होत नाही म्हणून सी घेतला, परंतु चौथ्या लाईनवरती रायमिंग वर्ड आल्यामुळे तो आपण बी वापरला कारण दुसऱ्या लाईनच्या शेवटी जो शब्द आला त्याच्याच प्रोनाऊन्सिएशन चौथ्या लाईनच्या शेवटी आल्यामुळे ABCB ही रायमिंग स्कीम आपण घेतली आहे. नंतर फिगर ऑफ स्पीच. तर इथे फिगर ऑफ स्पीच यूज्ड इन द पोएम आर अलिट्रेशन वापरलं आहे, म्हणजेच शब्दांचे उच्चार पुन्हा पुन्हा सारखे होण्यासाठी उच्चार सारखे होण्यासाठी रचना केली आहे कवीने, त्याला आपण अलिट्रेशन म्हणतो. इन्व्हर्जन म्हणजे शब्दांची अदलाबदल केली आहे. इन्व्हर्जनचं एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही सेकंड लाईन बघा, सेड अ लिटल चाइल्ड सो स्मॉल, म्हणजे आपण हे सो स्मॉल जे वर्ड आहे ते आपण शेवटी वापरले. यमक जुळण्यासाठी किंवा काव्यात्मक रचना होण्यासाठी इन्व्हर्जन हे फिगर ऑफ स्पीच वापरलं आहे कवीने. आणि अँड अ मेटाफॉर ऑल्सो. द लाईन अँड आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट इज द एक्झाम्पल ऑफ अलिट्रेशन. तर याच्यामध्ये एक जी शेवटच्या स्टांजामधली फर्स्ट लाईन आहे, अँड आय वूड वॉन्ट टू लीड द जस्ट राईट, ही जी आहे ही अलिट्रेशनची अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीचचं जे आहे ते एक एक्झाम्पल आहे. ओके, इथे ड याचा उच्चार पुन्हा पुन्हा झाला आहे, ट हा शब्दाचा सुद्धा पुन्हा पुन्हा उच्चार झाला आहे, म्हणून इथे अलिट्रेशन आहे. स्पेशल फीचर्स ऑफ द पोएम किंवा टाइप्स ऑफ द पोएम. द पोएम इज अ ड्रामॅटिक मोनोलॉग. Here a character who is not the poet is expressing his thoughts. जो पोएट नसणारा व्यक्ती आपले विचार व्यक्त करतोय आणि द पोएम इज ऑल्सो an extended metaphor as the child's request to its father to walk slower.
so that it can follow him. Actually it means that the child is asking father to teach the right way of leading the life. तो त्याला स्लो चालायला सांगतोय का नाही, इट्स ट्राईंग टू आस्किंग फादर टू लीड, show him the right way of leading living the life. And the child wishes to learn through its father and pass the same knowledge to his child in one day, at one day. So that's what the special features of the poem are. And favorite line, the favorite line in this particular poem, the my favorite line is, someday when I am all grown up, you are what I want to be. प्रत्येक मुलाला आपल्या वडिलांसारखंच बनायला आवडतं किंवा आपल्या आईसारखं बनायला आवडतं. म्हणून इथे ही जी लाईन वापरली आहे की मला तुमच्यासारखं बनायचं आहे, ही लाईन मला फार आवडली. आय लाईक दिस लाईन बिकॉज इट्स एक्सप्रेसेस द चाइल्ड्स विश टू बिकम लाईक इट्स फादर वन डे. And why you like or dislike the poem, this is something your thought you have to mention. But personally I like the poem because the poet tries to bring out the love and respect between parent and the child. मुलामध्ये आणि वडिलांमध्ये जो रिस्पेक्ट आणि जे प्रेम आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि दिस हॅज बीन कंटिन्यूज फ्रॉम द जनरेशन्स, तेही दाखवलेलं आहे. आणि ही पोएम सांगते की द पोएम टेल्स अस हाऊ अ फादर कॅन लीड द चाइल्ड ऑन द राईट पाथ. त्यामुळे आपण स्वतःच्या काही स्टेप्स फॉलो करून आपल्या मुलासाठी आपण कसं लीडर, एक योग्य रोल मॉडेल बनू शकतो, हे कवीने या कवितेमध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे. सो दॅट्स वाय आय लाईक दिस पोएम. तुम्ही तुमचे ओन थॉटसुद्धा सांगू शकतात. सो दॅट्स इट फॉर टुडे. इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स, एनी सजेशन्स, शेअर इट इन अवर चॅट विंडो इन ग्रुप अँड वी विल डिस्कस. थँक यू फॉर युअर टाईम अँड हॅव अ गुड डे.